अँड वेलकम बॅक टू अ न्यू यूट्यूब व्हिडिओ. आणि आज आहे कुकिंगचा व्हिडिओ, कारण आज आहे रविवार. हो, आणि आज आपण बनवणार आहे मस्त मम्मीच्या हाताची चिकन बिर्याणी. कारण तुम्ही एवढे मोठे कमेंट केलेत मला चिकन बिर्याणी, हैदराबादी चिकन बिर्याणी. सो मला जी येते ती मी बनवणार आहे. आणि आज स्पेशल गोष्ट ही आहे की आज मम्मी आहे, तर व्लॉगमध्ये मी बोलणे पण खाऊ शकते आणि ती मला मागून गायडन्स देणार. आपल्याला तिनं सांगितलं की लय मोठे लसूण सोलून ठेवायचे आणि लय मोठे कांदे कापून ठेव. सो पहिले आपण तेवढं करून घेऊयात. मी झाली आहे रेडी, ती रेडी होईपर्यंत आपण कांदे कापूया, लसूण सोलूया आणि किचन आवरूया. आणि आज तुम्ही म्हणजे यावेळेस मला असं वाटलं होतं, कारण मी नाही काय गेट रेड विथ मी टाकला होता संडेला, मागच्या संडेला, आणि मागच्या संडेला मी व्हिडिओ अपलोड नाही केलेला आहे. सो म्हणजे संडेला सहज एक शॉर्ट टाकला होता मी आणि संडेचा व्लॉग अपलोडच नाही केला, जो आता होईल. तर मी ना त्याचे कमेंट्स वाचले होते की अरे तू तर कुकिंगचा व्हिडिओ टाकणार होती ना, वेटिंग फॉर युअर कुकिंग व्हिडिओ. तर तुम्ही मला इतका प्रेम देताय ना कुकिंग व्हिडिओसाठी की खूप भारी वाटतंय की एवढ्या दिवसानंतर कमबॅक केला मी व्लॉग्समध्ये आणि तुम्ही मला खूप 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 प्रेम देताय. तर मी खूप खुश आहे तुमच्यावर, तुमच्या सगळ्यांमुळे खूप खुश आहे. तर त्याच्यामुळे आज तुम्ही जे म्हणणार तेच होईल. ऑफकोर्स तुम्ही चिकन बिर्याणीची मांग केली होती, तर चिकन बिर्याणीचा हा पूर्ण व्लॉग आहे. मम्मी व्हिडिओ मध्ये यायचं बघायला, बघितलं ना तू, ये हिला पण व्हिडिओ मध्ये यायचं, हिला बघा झालं. हे ड्रेस घातला पाहिजे असता का साडीच? ठीक आहे चालेल. आता ह्यात मी असं मिक्स करून ठेवलेलं आहे. यात मी टाकलं आहे हळद, मिरची पावडर, धने मसाला, धनेचं पावडर, गरम मसाला आणि चिकन मसाला. हे असं मॅरिनेट करून आपण याला ठेवूयात. 2 टमाटे, भरपूर कांदे आणि लसूण सोलूयात. आज गौरव नाही आहे, नाही तर मग तुम्हाला माहिती आहे तोच कामावर असतो आपल्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तर तुम्ही मला कमेंट केलेत की मम्मी पटकन रिॲक्शन देत नाही आज तसं, कारण मम्मी नाही का कॅमेरा चालू झाला की अशी अनकम्फर्टेबल होते, रे काय करू काय करू काय करू. त्यामुळे सगळ्यात जास्त टफ हे कांदे कापणे. कांदे इतके लाल आहेत, माझ्या डोळ्यातून इतकं पाणी येतं. आता माझी मम्मी काय करते, कांदे कापते, त्याची साल्ट काढून ठेवते आणि त्याला धुवून घेत असते. त्याच्यामुळे आय गेस कमी तिखट लागेल, काही माहिती नाही. 2 टमाटे घेतलेत, 2 टमाटे इथं, दुसरा इथं आहे. एवढे कांदे कापलेत. हा अद्रक लसूणचा पेस्ट आहे. त्याला टाकलाय आपण. याच्यामध्ये काय काय मम्मी? लवंग, इलायची, दालचिनी. तू कधी बारीक केलं? सकाळीच हा का भारी वास येतो याचा. पॅन मध्ये भरपूर तेल घेतलेलं आहे, कारण चिकन त्यात फ्राय करायचं आणि याचा जो उरलेला तेल आहे तोच आपण बिर्याणीला वापर. तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण चिकन टाकतोय आणि याला थोडंसं चांगलं फ्राय होऊ देणार आहे. जसं म्हणतात तू व्हिडिओमध्ये पटकन रिॲक्शनच देत नाही, टीचर आहे ती. याच्यानं मी मार खाल्लेला आहे मला. यात राईस भिजू घातलेत, कारण राईस भिजू घातले की अजून चांगले शिजतात, है ना मम्मी, आणि लवकर शिजतात. हे टमाटे, कांदे आणि अद्रक लसूणचं पेस्ट टाकले. हो, 3 ग्लास टाकले. नॉर्मल फ्राय करायचं तर फ्राय झालेलं आहे. आता कढई म्हणते कुकर ठेवलाय. मम्मी पुदिना सोलते, कारण मम्मी बिर्याणीत पुदिना टाकते आणि मी कधीच नाही टाकलेलं आहे, पण आता मम्मी टाकत असते म्हणून आज जब्बा काय बोलू नाही शकत. टाकायला घेतले चक्री फूल, ते पान, आणि त्याच्यानंतर जितके कांदे कापले होते पूर्ण कांदे. 3 लाल मिरच्या घेतल्यात, कारण केरळच्या मिरच्या इतके तिखट नाही राहत, पण इकडच्या मिरच्या खूप तिखट आहेत, तर आपण कमीच टाकतो. पुदिना आणि कोथिंबीर मिठाच्या पाण्यात भिजू घालून ठेवायचं, त्याच्यानंतर घेऊन वापरायचं, कारण की त्याच्यात औषध मारलेलं असतं. येस, मी कधी नाही करत हे, पण आता करत. कांदे लवकर गळायसाठी मीठ है ना. गरम झाले हां, टाकायचे टमाटे. असं आहे का? हां थांब, याच्यामध्ये टाकलंय आपण धनिया पावडर, मिरची पावडर, हळद आणि चिकन मसाला पावडर टाकलाय. आता टमाटे टाकून, टमाटे पण गळू द्यायचे चांगले. टमाटे मसाले भाजल्याच्या नंतर टाकायचं, कारण मसाला चांगला भाजत नाही. कमी याच्यावर शिजू द्यायचं नाही का. आता मी पाणी याच्यातच गरम केलेलं आहे, कारण थंड पाणी कधी टाकन कधी गरम होणार, त्यामुळे
जितका पण मसाला आपण टाकला होता गरम पाणी टाकलं होतं आणि त्याला थोडीशी उकळी होती आणि उकळी आल्यानंतर आपण हे राईस टाकले त्याच्यात आणि राईस आपण भिजू घातले त्यामुळे मॅक्सिमम 20 ते 25 मिनिटात बिर्याणी पूर्ण होऊन पण जाईल. टाकल्यानंतर एक उकळी आली आणि त्याच्यानंतर आपण जे चिकन फ्राय केलेलं होतं सुरुवातीला तो पूर्ण त्यामध्ये टाकून द्यायचा. कोथिंबीर आणि पुदिना घेतलाय याला एकदम बारीक कट करून त्याच्या वरतून असं टाकणार. आता नाही टाकणार. सगळं झाल्यावर वाह कधी होतं याची वाट पाहतोय मी आणि कॅमेरामॅन. अर्ध लिंबू कापलेली त्याच्या रसन आपण त्याच्यात पिळणार. अर्ध लिंबू ते कशाबद्दल म्हणजे भात चिकट होत नसते. लिंबू टाकला ना. थोडा हे तवा राईस चिटकला नाही पाहिजे म्हणून तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाला मधलं पाणी आटलं की गॅस बंद करणार मग त्याला वाफा उरू देणार है ना. आता याच्यावरतून आपण थोडा खडा मसाला जो बारीक केला तो टाकलाय आणि कोथिंबीर आणि पुदिना. जर तुम्ही खूप वेळा माझे ब्लॉग्स बघितले असतील तर तुम्हाला मी म्हणले होते की कोथिंबीर भरपूर टाकायची सवय मला माझ्या मम्मीकडून लागली. ते बघा खाली राईस दिसत नाही माझी मम्मी इतकी कोथिंबीर आणि पुदिना टाकते. आता ना मम्मीनं पाणी भरून टाकलंय त्यावरती आणि खाली म्हणजे असं दम दिल्यासारखं. आता मम्मी तिकडं चुलीवर करते केरळला पण तर त्याच्यामुळे ते वरती कोळसा टाकते पण ते आता नाही जमणार म्हणून असं पॅक बसलं पाहिजे म्हणून त्याच्यावर वजनाची गोष्ट ठेवली. बिर्याणी झाली होती पण आता साई ग्राउंडला होते त्यामुळे रिॲक्शन व्हिडिओ नाही घेता आलं. आता जाऊयात साईला मस्त वाढून देते लिंबू मिरची वगैरे लिंबू कांदा मस्त आणि मग विचारूयात साईला की कसं बनवलंय तुमच्या सासूनी बिर्याणी. हो मग माझ्या नवऱ्यानंतरच मी तुला बघितलं रे. हो बॉडीसाठी चांगलं आहे. आम्ही दोघं सकाळी ग्राउंड बनवणं सोपं आहे गौऱ्या. लोक काही बी म्हणते तर तुम्हाला भेटेल नसेल तसे काय इतकं माणूस बरोबर करते हे माणूस सोपं नाही आहे नाही का गौऱ्या. गौऱ्या काय म्हणतो आपलं ग्राउंड चालू आहे ना आपण विकेट बनवू आहे. आपली मॅच असली का प्रॉपर पाटा विकेट ठेवायचा म्हणे आपल्या टीमचा असं. दुसऱ्याची मॅच असले का त्याला ग्रासी विकेट देऊन टाकायचं. आणि मी इतका बंडल प्लेअर आहे पण मी ओपनिंगला जाईन मला फक्त कोणी म्हणून दाख. त्याला मी म्हणा तुला 2 महिने देतो मला फक्त नाही का एक गुंठा हारा उगून दाख म्हणजे मी जाणार ओपनिंगला. बॅटिंग तुला असं कसं तुला येते तरी का. हरा कुठं उगी त्यात ती उगिली नाही मी. टाटा साई कितना साई हेलो 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 अटैक करिए बम यार काय याच्यासोबत खेळतो याला नाही का हे करतो काय म्हणतो त्याला मॅनिपुलेट करतो आम्ही. हा गौऱ्या कर ऑन ड्यूटी चेन्नईची व्हॅन गाडी आली पोलिसाची चेन्नईत कान पाहायला लागली. आपल्याकडे 2 वॉकी टॉकी गौऱ्या आपल्याकडे 2 वॉकी टॉकी 2 वर्ष बॅन. चाल रे. आता आम्ही चाललो घरी. आता घरी सगळे जणांनी जेवण केलं असेल मी आणि हर्षल बाकी आहे. आता आम्ही जेवण करून सांगणार की आम्हाला बिर्याणी कशी वाटली.